आता मी आज स्पेशल, आज गुरुवार पण आहे, उपवास आहेत. आज मी स्पेशल वरण भात तर माझं झालं आहे करून, आणि आज मी करणार आहे वाटाणा पनीरची भाजी. पटकन अशी झटपट होणार आहे आपली ही भाजी, आणि काही जास्त साहित्य पण लागणार नाही आहे तुमच्या. माझे फ्रेंड्स दाखवते, हे आहेत माझे फ्रेंड्स, जॉबवरचे न्यू फ्रेंड्स. ही आहे मानसी, ही आहे स्नेहा, आणि ही आहे ऋतिका. ही खूप मस्तीखोर आहे. आणि ही आहे डान्सर. कुठे गेली स्नेहा? स्नेहा आहे डान्सर. आणि मानसीला तर तुम्ही अगोदरपासून ओळखतच आहात. माझी पण सारे फॉलोअर्स आहे ना. आणि इथे आता सगळा पाऊस पडतोय. तर या पावसात आम्ही आता भिजत चालणार आहोत, पळत पळत. भागो. आमचा ऑफिसचा पॅसेज आहे, आणि इथे मस्त ना असे स्टॉल लागले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. इथे डॉल्स आहे, त्याच्या बाजूलाच ना कुर्तीज आहेत, साड्या आहेत, आणि इथे बँगल्स, गळ्यातले नेकलेस, खूप काही काही व्हरायटीज आहेत. त्याच्या साईडला परत असे खूप स्टॉल लागले आहेत, आणि खूपच मजा येते हे बघण्यासाठी, शॉपिंग करण्यासाठी. आणि इथे ना गेम्ससुद्धा होते अवेलेबल, आणि ते गेमचे सुद्धा स्टॉल लागले होते. तर त्यामधलाच हा एक गेम्स आहे. इथे ना 3 बॉल्स आपण त्या फुट्ट्यावर आपण म्हणू, त्या फुट्ट्यावर मारायचे, आणि जो खाली बॉक्स ठेवला आहे ना त्याच्यामध्ये ते पडला पाहिजे एक टप्प्यामध्ये. आणि जो बॉल पडेल ना, ते एका बॉलमध्ये जरी पडला ना तरी तुम्हाला जी डॉल पाहिजे ती तुम्ही घेऊ शकता. असा हा गेमचा रूल्स होता, आणि बघायला पण खूप मजा आली, कारण इतकं लोक खेळत होते, आम्ही बघत होतो, आणि खूप मजा आली. पण एकाचा पण याच्यामध्ये काही बॉल पडायला काही तयारच नव्हता. आता जस्ट घरी चालले, आता स्टेशनला पोचते, आणि आज उशीर झाले घरी जायला. जस्ट म्हणताना भाजी पण घेऊन आली. देवबत्ती करून झाले माझी, ते आरती करून झाली, आणि स्वामींना नाम मुजरा पण करून झाला, आणि ते टी व्हीला आपलं गाणं लावलेलं, आणि खरंच खूप छान वाटते. आणि आता रात्रीचे 8:30 झालेत, आणि ध्रुव पण झोपला आहे. ॲक्च्युली आज तो झोपला आहे, नाही तर मी आली की पहिले येतो आणि मला हक करतो, पण तो आज झोपला आहे. आता उठेलच थोड्या वेळाने, नाही तर माझा आवाज ऐकूनच उठेल. तर चला आता सगळ्यात अगोदर चहा ठेवते, तोपर्यंत कीर्ती पण येईल. कीर्तीसुद्धा अजून आलेली नाही आहे. तसं चहा ठेवते, आणि ती मम्मी बसले. मम्मी सांगते ध्रुवला मच्छर चावलाय. आत्ता चावलं संध्याकाळी. आता तू उठल्यावर बघायला लागेल मच्छर कुठे चावलाय ते. आणि आमच्या कपाटाची हालत बघा, कपडे सुकवण्यासाठी कपड्याचा वापर केला जातो. चला मी सगळ्यात अगोदर मी चहा ठेवते, चहा घेते.
मी आज स्पेशल, आज गुरुवार पण आहे, उपवास आहेत. आज मी स्पेशल वरण भात तर माझं झालं आहे करून, आणि आज मी करणार आहे वाटाणा पनीरची भाजी. पटकन अशी झटपट होणार आहे आपली ही भाजी, आणि काही जास्त साहित्य पण लागणार नाही आहे. तुमच्यासोबत तर मी शेअर करतेच आहे रेसिपी. तर आता इथे वरण भात झाले, आणि इथे आता कढई ठेवली आहे मी गरम करायला. आणि इथे मी मिक्सरमध्ये ना वाटून घेतला एक 2 टोमॅटो, एक हिरवी मिरची आणि थोडंसं असं कोथिंबीर आणि 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या असं मी वाटून घेतले मिक्सरला. आता चला फोडणी देते भाजीला. आणि इथे पनीरचे पण मीडियम साईजमध्ये तुकडे करून घेतले. तर चला रेसिपी आपण पाहूयात. तर कढई गरम करून त्यामध्ये 2 चम्मच तेल घेतले, आणि तेल गरम झाल्यानंतर तेजपत्त्याची फोडणी, मिक्सरमधून जो मसाला काढला तो त्या तेलामध्ये फ्राय करून घेणार आहे. आणि त्यानंतर हा मी पनीर मक्खनचा मिक्स हा मसाला घेतला आहे, तो मी 2 ते 2.5 चम्मच वाटीमध्ये घेतला, आणि त्यामध्ये थोडं पाणी ॲड करून जाडसरच ठेवणार आहे मसाला. आणि आपण या भाजीमध्ये हा मसाला ॲड करणार आहोत. आणि ह्या मसाल्यामध्ये ना टाकल्यामुळे भाजी खूपच टेस्टी होते, आणि काही दुसरं टाकायचं गरजही लागत नाही. तेलामध्ये हा मसाला आपला फ्राय झाल्यानंतर आपण आपले घरातले मसाले ॲड करून घेणार आहोत. त्यामध्ये मी मिरची पावडर, गरम मसाला, हळद, किचन किंग मसाला, अद्रक लसूण पेस्ट असं तेलामध्ये हे चांगलं फ्राय करून घेणार आहे. आणि जो वाटीमध्ये मसाला ॲड केला ना, तो पण आपण या मसाल्यामध्ये ॲड करून 2 मिनटं हा चांगला तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत. आणि हा चांगला फ्राय झाल्यानंतर झाकण ठेवून 2 मिनटं परत हा चांगला शिजून जसं देणार आहे मी फ्राय करून. आणि त्यानंतर चांगला याला बघा तेल सुटलं आहे, आणि हा मसाल्याचा सुगंध पूर्ण घरभर सुटलेला आहे. आणि हा याचा अर्थ म्हणजे काय, तेल सुटा याचा अर्थ आपला मसाला चांगला हा फ्राय झालेला आहे. आणि याच्यावरून मी कोथिंबीर ॲड केली. तुम्ही पाहिजे तर तुम्ही कस्तुरी मेथीसुद्धा ॲड करू शकता. 2 मिनटं असंच झाकण ठेवून नंतर मी वाटाणे घेतलेत, फोडीवर मटर, ते ॲड करून ह्याला मी अर्धे शिजेपर्यंत हा मसाल्यामध्ये ना चांगले फ्राय करूनच घेणार आहे. आणि हा मसाला मस्त एकजीव झाल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं गरम पाणी ॲड करायचं. झाकण ठेवून वाटाणे अर्धे शिजेपर्यंत हा आपण मसाला पाणी हे शिजून घेणार आहोत. एका साईडला माझे पनीरसुद्धा मी तळून घेतले, आणि त्यानंतर मस्त याच्यामध्ये ॲड करणार आहे. आणि याच्यावरून मस्त तूप सोडून ही आपली भाजी मस्त रेडी आहे. आणि कलरही एकदम छान आहे, आणि एकदम टेस्टी होते. तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघा. आता सगळा स्वयंपाक झाला आहे करून, आणि तुमच्यासोबत मी पनीर वाटाण्याची भाजीसुद्धा शेअर केली, आणि पटकन झटपट होणारी रेसिपी आहे. आणि आता रात्रीचे 10, सव्वा 10 झाले, 10 झालेत. तर आणि आता माझं पूर्ण जेवण झालं आहे. वरण भात, पनीर वाटाण्याची भाजी, सुरू आलं आहे, चपाती, असं सगळा स्वयंपाकसुद्धा करून झाला आहे. आणि तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्कीच ट्राय करून बघा. जर कधी अचानक पाहुणे आले तर ही अशी पटकन होणारी रेसिपी आहे. काही जास्त मटेरियल वगैरे पण लागत नाही. तर चला, तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला, आणि माझे फ्रेंड्स तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवले तर ते कसे वाटले तेही नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि हा व्हिडिओ मी इथे स्टॉप करते. आपण हाय कर, बाय कर, ओय हाय बाय कर ना, तू नको बाय करणार रे. आणि तुमचं पण ना आता जेवून झालं बघा कसं भेटतं. कर ना, बाय कर ना. जाऊ द्या, तो नाही करत आहे बाय, तुम्हीच परत एकदा तुम्हाला बाय करते. सर्वांनी काळजी घ्या. आपण नवीन व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय, आणि सर्वांना गुड नाईट.